बर्थडे होता तो आम्ही लेट केला. ऍक्च्युली मी गावी गेले होते म्हणून मी मोठा सरप्राईज दिला. तिला क्रूज मध्ये मी आणलं, तिला सरप्राईज दिला मोठासा. तुला कसं वाटलं? कसं वाटलं? छान वाटलं, खूप छान वाटलं. ऍक्च्युली मी खूप दिवस झाला प्लॅन करत होते त्या बर्थडे साठी काहीतरी करायचं. आज सक्सेसफुल झालाय. 10 तारखेला मुहूर्त लागलेला आहे. 1 तारखेचा बर्थडे होता. 10 म्हणजे 1 आणि 0=1. तर त्यामुळे आज बर्थडे सेलिब्रेट केला. 2, 3, 4, 5 तारखेला मला लॉजिकच होतं. ती वेगळी गोष्ट आहे की मॅडम खूप बिझी होत्या. ती वेगळी गोष्ट. मी बिझी होती, स्वतः बिझी होती. बघ 1 तारखेला माझ्यासाठी वेळ नाही काढला मी. 1 तारखेचा बर्थडे 10 तारखेला सेलिब्रेट केलाय म्हणून तर 10 तारखेला गेलाय. त्यानंतर मी बिझी नव्हती. बजेट सॅलरी लेट झाली म्हणून बर्थडे लेट केला माझा. त्यामध्ये डेकोरेशन बघा. डेकोरेशन मॅडमने खास माझ्यासाठी केलेलं आहे, खास तुमच्या इश्यूसाठी. आणि दुसरा दाखव ना गिफ्ट. हे तिला खास छोटस गिफ्ट माझ्यातर्फे. तिला खूप आवडलं. त्यामुळे छोटे छोटे गिफ्ट आहे तिथे. ते जेवढं वर्ष कम्प्लीट झाले ना त्या हिशोबाने प्रत्येक वर्षात एक एक गिफ्ट आहे. नाही सांगणार किती वर्ष कम्प्लीट झालेले. बट आय लाईक इट. मला खूप 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 आवडलं. खूप छान बघा तुम्ही एक एक डिटेल बघा. सो आता नेक्स्ट टाइम माझा बर्थडे ना बघू काय करते. माझ्या बर्थडेला काय करणार सांग मला. तिच्या बर्थडेला मी तिला विमानात घेऊन जाते. अरे बापरे, कुठे गोळ्या? तिने मला पाण्यात आणलं ना, मी तिला विमानात दारे ढगात नाही ना रे. रडले मी ते. नको रडू का? एवढं राहिलं. म्हणजे रडणार नाही. ना खुश आहे. खुशीमध्ये कोण रडतं का? नाही रडत. माझ्या लग्नाची केक बघा, ब्युटिफुल केक. मॅडमचं यावर्षी लग्न आहे. माहिती नाही पुढच्या वर्षी मॅडम कुठे असतील. मे बी त्यांच्या हजबंड सोबत बिझी असतात. त्याला पण वेळ देणार, हिला पण वेळ देणार, फॅमिलीला पण. बघू बोलते शादी के बाद दोस्ती बदलती है. असं काही नाही. सो गाईज, अशा प्रकारे धमाल आणि मस्ती केलेली आहे. थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ. लाईक, कमेंट, सबस्क्राईब.